फायटर ऋषी कदम आणि हितेश नडार एक चांगले दोन्ही दर्जेदार खेळाडू आहेत. दीपक पिळगावकर सरांना पंचांच्या कामगिरीबरोबर हे सुद्धा काम करावं लागलेलं आहे. चुकून कुणी घरी व्हिडिओ पाठवू नका. चला वेळ जास्त होतोय, मॅच सुरू करा. फायनल मॅचला सुरुवात. आझादी चषकाच्या दोन्ही टीमला एकदा टाळ्यांच्या गजरात पाठिंबा देऊयात. फायनल मॅच देहू एका बाजूला, दुसऱ्या बाजूला कोथरूड. पहिला बॉल पुल केलाय, चांगला फटका इथेच्या बॅट मधून आलाय. सीमारेषेला क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी येत आहेत. एक धाव तर घेतली आहे, कॉल दिलाय दुसऱ्या धावेचा आणि 2 धावा त्या ठिकाणी पहिल्याच बॉलवर पूर्ण करताना पाहायला मिळत आहेत. वाचले कारण तत्परता दाखवली ऋषी जोरे यांनी. त्या ठिकाणी थोडेसे नाराज आहेत, कदाचित आउट झाले नाही म्हणून नाराज आहेत. फायनल मॅच पाहायला मिळते. 2 दिवस 4 दिवस ही स्पर्धा, दर्जेदार स्पर्धा आपल्याला पाहायला मिळाली. विविध गट या ठिकाणी पाहायला मिळाले. मावळ तालुका हाफ पाहायला मिळाला, ग्रामीण हाफ पाहायला मिळाला, तालुका हाफ पाहायला मिळाला, ओरफोटीचा आणि आज खुला गट आहे. यावेळेला फटका बसलाय, बॉल हवेत आहे परंतु अशा ठिकाणी चेंडू पडतोय ज्या ठिकाणी क्षेत्ररक्षक नाही आहेत. गोलंदाजी स्ट्रेंथ राहिलेली आहे कोथरूड ट्रॅकर्स या टीमची. आज अंतिम फेरीत खेळण्याचा मान मात्र त्यांना या ठिकाणी मिळतोय. 7वं पर्व या आझादी चषकाचं 7वं पर्व आहे. जे देशासाठी लढले ते अमर हुतात्मे झाले. आपल्या देशासाठी अनेकांनी प्राणाची आहुती दिली आणि स्वातंत्र्याची आजचा दिवस म्हणजे पहाट झाली. या वेळेला फायनलची दिशा निवडलेली आहे. बॉल 2-2 खेळाडू मात्र त्या ठिकाणी येण्याचा प्रयत्न करतायत, बॉल अडवण्याचा प्रयत्न करतायत. तोपर्यंत जर पाहिलं तर दुसऱ्या धावेसाठीचा कॉल दिलाय आणि 2 धावा तिकडे पूर्ण केल्या जात आहेत. धावसंख्या 2 ने पुढे जाताना आपल्याला पाहायला मिळते. ऋषी कदम आणि त्याचबरोबर हितेश नाडार ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. बऱ्याच जणांना आनंद वाटला असेल, देहू रोडची टीम एवढ्या मोठ्या स्पर्धेत फायनल देखील खेळते. देहू रोड 11 आहे. देहू रोडच्या क्रिकेटला देखील एक वेगळा दर्जा आहे, वेगळी उंची आहे आणि दुसऱ्या बाजूला कोथरूडचं नाव देखील आता आदराने घेतलं जातं. यावेळेला फायनलची दिशा. वा, ऋषी कदम टाळ्यांचा गजर करायला लावतायत. यस, चर्चेत आहे हे नाव ऋषी आणि या षटकाराने धावसंख्या पुढे जाताना पाहायला मिळते आपल्याला. 3 ओव्हरची मॅच आहे आणि धावसंख्या जर पाहिली तर 11 धावा धाव फलकावर. आज खेळायचंय, आज जिंकायचंय, आपल्या टीमला लखपती करायचंय, हाच इरादा दोन्ही टीमचा आहे. ऋषी जोरे आणि कंपनी एका बाजूला, कोथरूड ट्रॅकर्स पाहायला मिळत आहेत. याही वेळेला तेच करण्याचा प्रयत्न. अकोटप्प्याचा बॉल होता, थोडस झुकून पाठीमागे खेळायचा होता, बॉल वेगात निघून गेलाय. 11 वर धावसंख्या, 11 धावा धाव फलकावर. पुन्हा एक धावा शिक्षक. 3 षटकांमध्ये जास्तीत जास्त धावा बनवण्याचा प्रयत्न मात्र या ठिकाणी असणार आहे. आजचा दिवस क्रिकेटवाला, भारतीय स्वातंत्र्य दिन आणि आझादी चषक आजच्या दिवसाचं खऱ्या अर्थाने वैशिष्ट्य. ओहो, ओव्हर पिच बॉल केला, कव्हर्सला खेळायचं होतं परंतु यशस्वी नाही झाला हा प्रयत्न. पहिली ओव्हर संपल्यानंतर धावसंख्या झालेली आहे ती 11 धावा, बिनबाद 11 धावा देहू रोड. 2 ओव्हर मात्र अजूनही बाकी आहेत. जास्तीत जास्त चेंडू मात्र सीमारेषेच्या पलीकडे पाठवण्याचा प्रयत्न असणार आहे. जळीस्थळी कष्टी पाषाणी आपल्याला क्रिकेटचा खेळ दिसतो. उन्हाळ्यात क्रिकेट, हिवाळ्यात क्रिकेट, पावसाळ्यात क्रिकेट, लेदर बॉल क्रिकेट, टेनिस बॉल क्रिकेट, रबर बॉल क्रिकेट, प्लास्टिक बॉल क्रिकेट. क्रिकेटच्या खेळाने मात्र तुम्हा सगळ्यांना अगदी वेळ लावले कारण तेच वेळ आज पुण्याच्या देहू रोड मध्ये घेऊन आले. खूप चांगलं आयोजन मात्र पाहायला मिळत आहे. संभाजी थेऊरकर यांचा यंग स्टार दत्तनगर हा संघ आणि त्यांच्या वतीने आयोजन पाहायला मिळतं आपल्याला. खूप चांगलं आयोजन या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे. ओव्हर झाल्यानंतर खेळपट्टीवर पाणी टाकायला विसरू नये. दीपक सरांचंही कौतुक करावं लागेल. मी तर सांगेल ही स्पर्धा कशासाठी लक्षात राहील. खेळपट्टीवर प्रत्येक ओव्हर नंतर पाणी मारलं जात होतं, यासाठी लक्षात राहील ही स्पर्धा. खरा खुरा पावसाचा फील. हो, इकडे संधी होती, धाव घेण्याचा प्रयत्न मात्र त्या ठिकाणी केला गेलाय.
आणि पहिला धक्का बसतोय ऋषी कदम यांच्या रूपामध्ये. मनोज साठे यांना आपण या ठिकाणी पाहतोय. बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये जाताना पाहायला मिळतात नेहाल तुसामत, देहू रोडचे खेळाडू आहेत. बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये जाताना आपल्याला पाहायला मिळतात देहू रोड 11. आज देहू रोडचं क्रिकेट एकत्रित झालंय, एका मंचावर आलंय, एका व्यासपीठावर आलंय आणि सगळ्यांनाच मात्र एक वेगळा हुरूप वाटतोय. एक षटकार मारलाय खरा, टाळ्यांचा गजर होतोय मात्र ऋषी कदम यांच्यासाठी. आता निहाल तुसामत गेले नितेश नाडार यांच्या जोडीला. ऍज अ आयकॉन मात्र मैदानाच्या आतमध्ये निहाल तुसामत जाताना पाहायला मिळत आहेत. मनोज साठे यावेळेला बिगिट केलाय, लांब लचक पाठवण्याचा प्रयत्न, परंतु त्या ठिकाणी चांगले एफर्ट जरूर झाले, कॅच नाही होऊ शकली. एक धाव मात्र त्या ठिकाणी होताना पाहायला मिळते. धावसंख्या आता पुढे जाते, 12 धावांवर धाव फलक आहे. 3 ओव्हरची मॅच आहे, 3 ओव्हरमध्ये 30-35 धावा तरी कमीत कमी कराव्या लागतील, कारण समोरच्या टीमची ही स्ट्रेंथ पाहता, कारण ज्या पद्धतीने आपण या टीम मध्ये देखील चांगले चांगले खेळाडू पाहतोय. महेश नानगुडे सारखा खेळाडू या टीम मध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. ऐन भरात असणारा किसन मरगळे या टीम मध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. राजू पाटे मागील मॅचचे हिरो राहिले होते. निहाल बॉलचे केले हाल, काय लांब लचक मारलाय हा फटका. निहालने घरच्या मैदानात खेळतोय. आज महाराष्ट्राच्या रणजी संघाचे दरवाजे ठोठावतोय हा खेळाडू, परंतु मी लोकल क्रिकेट विसरलो नाहीये हेच त्या ठिकाणी निहाल सांगतायत. स्ट्रोक जर पाहिला तर 18 धावा धाव फलकावर पाहायला मिळत आहेत, कारण इथूनच नावा रूपाला आलाय अष्टविनायक विजन. गेली 2 वर्ष MPL गाजवतोय. पहा, आपले टेनिस बॉल क्रिकेट खेळणारे खेळाडू लेदर बॉलच्या कोणतीही स्पर्धा खेळू दे, आपल्या सगळ्यांचं लक्ष असतं. मग ते राज्याच्या संघात असू देत, MPL खेळत असू देत, विविध स्पर्धा ज्यावेळेला खेळतात ना, आपलं लक्ष पेपर कटिंग आलं तर त्याच्यामध्ये आपण आपला टेनिस बॉलचा खेळाडू शोधत असतो, कारण आपली एक अटॅचमेंट असते या खेळाडूंची. यावेळेला व्हाईट बॉल घोषित केला जातोय पंचांकरवी. निहाल धावसंख्या जर पाहिली तर 19. ओव्हर नंबर 2 सुरू आहे. मेगा फायनल मॅच या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. कोण जिंकणार 1 लाख रुपये, कोणती टीम लखपती होणार, कोणत्या टीमला दुसरा नंबर मिळणार, कुणाला मिळणार 50, कुणाला मिळणार 1 लाख. आज भारतीय स्वातंत्र्य दिनाचं औचित्य साधून यंगस्टार दत्तनगरच्या वतीने ही दरवर्षीप्रमाणेची स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. एक दर्जेदार क्रिकेट आपल्याला पाहायला मिळालं. या बैला निहाल खडे खडे समोर उडवलाय. काय जबरदस्त एफर्ट्स त्या ठिकाणी पाहायला मिळाले खरे, परंतु एकाच धावेवर समाधान मानावं लागतंय. थोडीशी इकडे घाई होत नाहीये. आणि धावफलक जर पाहिला तर 20. एक धाव खूप महत्वाची असते क्रिकेटमध्ये, आणि धावफलक जर पाहिला तर या ठिकाणी 20 वर जाताना पाहायला मिळेल. हितेश नाडर आणि त्याचबरोबर निहाल तुसामधी जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. देहू रोड 11 साठी मनोज साठे मागील मॅचचे हिरो राहिले होते. यावेळेला प्रचंड वेगात बॉल टाकलाय. खेळपट्टीवर असणारं पाण्यातच बॉल आपटला आणि भन्नाट वेगात कीपरकडे निघून गेलाय. काही कळण्याच्या आत बॉल टप्पा कधी पडला आणि कीपरच्या हातात कधी आला कळलं सुद्धा नाही. क्षणार्धात वाऱ्यालाही मागे टाकत असताना वेगाला मात्र बॉल यष्टीरक्षकांच्या दिशेने. ते मापक या ठिकाणी उपलब्ध नाहीये किती वेगाचा बॉल, परंतु अतिशय वेगात बॉल टाकलाय. रबर बॉलचं हेच खासियत आहे. 20 धावा धावफलकावर आपण पाहतोय. यावेळेला केलाय पूल, अकू टप्प्याचा बॉल, त्याच्यावर हितेशने केला प्रहार आणि बॉल जातोय सीमा रेषा पार. साठे सर षटकार बॉल द्यायचा आहे. अमर साठे सर, दीपक पिळगावकर सर, महाराष्ट्रातील हे लोकप्रिय पंच, अगदी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात दीपक पिळगावकर सरांना आपण पाहतो. आणि अमर साठे सर जर पाहिलं तर बिग बॅश बरोबरीने अगदी कलकत्त्याला जाऊन देखील स्पर्धा केली आहे मागील हंगामामध्ये, इंडिया कप सारखी स्पर्धा. हे दोन्ही पंच या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. 7 वर्ष हेच पंच पाहायला मिळत आहेत. म्हणजे एका संभाजी तेऊरकर यांनी एकदा का 7 वर्ष समालोचक देखील आहेत सुमित सोनावणे, आणि 7 वर्ष हेच पंच सुद्धा आहेत. क्या बात आहे. संभाजी तेऊरकर यांच्याशी एक बॉन्डिंग झाली की ती मात्र चिरकाल टिकते. राजेश त्यात गोलंदाजी करण्यासाठी 2 ओव्हर किती झाली
26 धावा, 2 षटकांचा खेळ संपतोय. शेवटचं षटक आहे. देहू रोड 11 एका बाजूला आपल्याला पाहायला मिळत आहे. एक आगळी वेगळी ऍक्शन आहे या गोलंदाजाची. शेवटचं षटक या डावातील. यावेळेला पाठीमागे बॉल खेळला जातोय आणि आता नाही, परंतु पायाने बॉल अडवण्याचा प्रयत्न तिकडे राहिलाय. हितेश चर्चेत आहे हे नाव देहू रोडचं. आनंद चव्हाण यांना आपण देहू रोडचं नाव करताना पाहिलं. निहाल तुसामधला पाहिलं, राजू पेरुमलला पाहिलं, उमेश नायडू यांना देखील पाहिलं, तुषार शिंदे यांना पाहिलं, आम्ही आशिष मोहिले यांना पाहिलं. अशी खूप सारी नावं आहे आणि सध्या ऋषी पाहायला मिळत आहेत, हितेश पाहायला मिळत आहेत, राजू पाहायला मिळत आहेत. ही बरीचशी नावं आहेत सध्या चांगली कामगिरी करतायत. निहाल तुसामध आणि त्याचबरोबर जर पाहिलं तर हितेश नाडार. यावेळेला बॉल पहा, एका वेगळ्या पद्धतीने खेळलाय. यॉर्कर लेनचा बॉल एक पाय वर केला आणि स्ट्रोक जर पाहिलं तर स्क्वेअर लेगला खेळला. अख्खी टीम म्हणते निहाल एखादा मार. तर पाहूया समोर जर पाहिलं तर खूप चांगली कामगिरी होताना पाहायला मिळाली आहे. आज सगळ्यांनाच प्रभावित केलं कोथरूड ट्रॅकर टीमने. काल अमराज मृत्युंजय टीमने देखील प्रभावित करताना पाहायला मिळाले. 28 धावा धावफलकावर ओव्हर नंबर 3. चांगला बॉल या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. हो हो हो, चांगली गोलंदाजी. निहालच्या विरुद्ध जर पाहिलं तर चांगली गोलंदाजी होताना पाहायला मिळते. बॉलिंग ऍक्शन समजायला थोडासा वेळ लागतोय. त्यातल्या त्यात पावसाचं, त्यातल्या त्यात खेळपट्टीवर पाणी आहे, त्यामुळे वेगात बॉल येत आहेत. 3 बॉलमध्ये केवळ 2 रन दिलेले आहेत. वा, 28 धावा धावफलकावर. 3 मध्ये 1-2 मोठे फटक्याची आवश्यकता आहे देहू रोडला. पुन्हा एकदा राजेश पवार. या वेळेला फायनलची दिशा निवडली आणि अतिशय वेगात बॉल सीमारेषा ओलांडताना पाहायला मिळतोय. कोंडी फोडली, चौकार येताना पाहायला मिळतोय आणि धावसंख्या जर पाहिली तर आता जाऊन पोहोचलेली ती 32 धावांवर. 2 बॉलचा खेळ अजूनही बाकी आहे. निहाल एखादा माहेर मारणार का याची उत्कंठा लागली आहे. धावा करायच्यात त्यांना, दुसऱ्या बाजूला धावा रोखायच्यात. दोन्ही टीमने चांगलं क्रिकेट खेळलंय म्हणून अंतिम फेरी खेळतायत. अंतिम फेरी म्हणजे फायनलला दोन्ही टीमने प्रतिस्पर्ध्यांचे अंदाज चुकवलेत आणि अंतिम फेरी गाठली आहे. नो डाऊट चांगलं खेळलं दोघांनी क्रिकेट म्हणून ते आता फायनल खेळतायत. निहाल तुसामध, राजेश पवार. फायनल मॅच आझादी चषक. हो, मुख्यच्या क्षणी मात्र या धावा येताना पाहायला मिळत आहेत. आणि या ठिकाणी जर पाहिलं तर नो बॉल घोषित केला जातोय. धावसंख्या जर पाहिली तर 2 ने पुढे जाताना पाहायला मिळते आपल्याला 34 धावा. 34 धावा धावफलकावर आहेत. 2 बॉल अजूनही बाकी आहेत. देहू रोड 11 किती धावा बनवेल? हितेश नाडार. यावेळेला फटका कव्हरच्या दिशेने खेळलाय, कव्हरच्या क्षेत्रात खेळलाय. 1 धाव त्या ठिकाणी मिळेल आणि धावसंख्या 1 ने पुढे जाताना पाहायला मिळेल. 3 ओव्हरची मॅच आहे आणि आतापर्यंत जर पाहिलं तर धावसंख्या झाली आहे ती 35 धावा धावफलकावर होताना पाहायला मिळत आहेत. एक सन्मानजनक, कारण 35 ही फाईट करणारी धावसंख्या झाली आहे. राजेश समोर जर पाहिलं तर निहाल. या वेळेला फटका खेळलाय फायलेगच्या क्षेत्रामध्ये आणि जबरदस्त स्ट्रोक. शेवट गोल झालाय आणि धावफलक जर पाहिला तर या स्ट्रोकच्या जोरावर किती धावा आहेत पंच? षटकार कळवला जातोय आणि धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे ती
41 धावा या मॅचला जिंकण्यासाठी 42 धावांची आवश्यकता. वाह, काय फायनल मॅच या ठिकाणी रंगताना आपल्याला पाहायला मिळते. मयुरेश, सुमित सोनवणे सर, जशी दुसऱ्या डावाला सुरुवात होईल सुमित सोनवणे सरांना मी आमंत्रित करतोय. सुमित सोनवणे सर. मी संभाजी तेऊरकर साहेब, उमेश नायडू सगळ्यांचा आभारी आहे. हा, तर ज्यांनी मला या पर्वामध्ये संधी दिली, देहरोडमध्ये आणखी एकदा समालोचन करण्याची संधी मिळाली आणि या स्पर्धेला आणि आपल्या सगळ्यांचं मनापासून आभार. चला, मैदानाच्या मध्ये आपण बघणार आहोत. निश्चितप्रमाणे आपण पाहायचं आपल्याला एका बाजूला जर आपण पाहिलं आझादी चषक आणि आझादी चषकाचा असणारा हा एक देखणा सोहळा मैदानाच्या मध्ये आपण जरूर अनुभवतोय. चला, मैदानाच्या मध्ये आपल्याला बघायचंय आता सामन्याला इथे होणार आहे सुरुवात आणि मैदानाच्या मध्ये आपल्याला बघायचंय देहरोड 11 संघाने आपण पाहतो 2 आयकॉन आपल्याला आता संघामध्ये खेळताना बघायला मिळणार आहे. एक जर आपण बघितलं गेलं तर निहाल तुसमडार्था टुन्नो आहे आणि दुसरा जर आपण बघितलं तर मला वाटतं ओमकार आहे. हे 2 आयकॉन आता देहरोड संघामध्ये आपल्याला खेळताना बघायला मिळतील. सामन्याला आपण पाहतो ते मैदानाच्या मध्ये होणार आहे सुरुवात. पहिला डाव संपलेला आहे. एकूण टार्गेट जर आपण बघितलं गेलं तर 41 झालेले आहेत. 42 धाव्यांचा टार्गेट आहे. 18 चेंडू 42 हे समीकरण आता मैदानाच्या मध्ये आता असेल. चला, सामन्याला होईल सुरुवात. विनंती आपण सामना वेळ वाचवायचा. आता चला, वासिक शेख आणि दुसऱ्या बाजूला आपण इथे मैदानाच्या मध्ये पाहणार आहोत महेश नानगुडे. ही आघाडीची जोडी मैदानात दाखल झाली आहे. चला, फिल्डिंग सेट करून घ्यायची आहे. आझादी चषक आणि या आझादी चषकाचा आपण पाहतोय देखणं सोहळा आज आपल्याला या क्रिकेटच्या स्पर्धेमध्ये जरूर अनुभवायला मिळतोय. 42 टार्गेट. छत्रपती शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या, संतांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या भूमीमध्ये आज आपण पाहिलं तर देहरोड नगरीमध्ये आज अझरभाईंनी आज कार्यक्रम आज दिवसभरामध्ये खूप आम्हाला सहकार्य केलेलं आहे. अझरभाई या. तर सामन्याकडे जाऊया. मैदानाच्या मध्ये ओमकारच्या हातामध्ये आपण पाहतोय षटक क्रमांक पहिलं सोपवलेलं आहे. वासिक शेख आपण पाहतोय स्ट्रायकर, नॉन स्ट्रायक एंडला महेश नानगुडे. पहिला बॉल ओमकारचा. पहिलाच बॉल यावेळी मैदानाच्या मध्ये आपण बघणार आहोत. थोडेसे निराश आहे तिथे ओमकार. मैदानाच्या आतमध्ये आपण बघतोय काय गोलंदाज आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. पुन्हा एकदा आपण बघणार आहोत. गोलंदाज तयार आहे ओमकार. ओ, यावेळी पाहिजे अपरकट. चेंडू सरळ स्टँड अँड डिलिव्हर. क्लास दाखवला. वाह वाह भाई वाह. टाळ्यांचा कडकडाट आहे. शिट्ट्यांचा आवाज येतोय कारण वासिकने काय षटकार खेळलाय. पेस आहे, गती आहे ना, तर माझ्याकडे क्लास आहे आणि ते दाखवलं वासिकने. पाहिजे आझादी चषक 2024 7वं पर्व आणि या 7व्या पर्वामध्ये कोणता संघ असेल या 7व्या पर्वाचा मानकरी ठरेल. एका बाजूला कोथरूड ट्रॅकर्स आहे आणि दुसऱ्या बाजूला देवरोड 11 यंग स्टार दत्तनगर 11 चॅलेंजर्स देवरोड. ओमकार तयार. वासिकसाठी आपण पाहतोय पुढचा बॉल. कोलबटाप्याचा बॉल यावेळी पाहिजे मिस्टर स्ट्रोक.
चेंडू हवेमध्ये खेळला जाईल, परंतु तुषार शिंदे चेंडूला कव्हर करताय. चेंडूची फेकी होतीये. एक धावची मैदानाच्या आपण पाहतो इथे आली एका धावेच्या मदतीने. आणि इथे जर आपण बघितलं गेलं तर एका धावेच्या मदतीने स्कोर कार्ड वरती 7 धावा धावलकावरती ज्या आहेत. मैदानाच्या आपण बघणार आहेत पुन्हा एकदा काय मैदानाच्या मध्ये सामना आपल्याला पाहायला मिळतो. एका बाजूला देहूरोडची टीम आहे. मला आजही आठवतं खऱ्या अर्थानं साजिदभाई, ह्याच देहूरोड टीमने खुल्या गटातील संघांना पराभूत केलेला इतिहास आहे. इतिहास दोहराना होगा. काय आज इतिहास पुन्हा एकदा रचला जाईल का? मला वाटतं त्याही टीम मध्ये तुषार शिंदे होते, त्याही टीम मध्ये शुगन कुमार होते, त्याही टीम मध्ये राजीव पेरुमल. इथे काय झाले? चुकी आणि इथे चुकीचं रूपांतर होतंय या चौकारामध्ये. 22च्या रूपाने आपण म्हणतो आलेला चौकार. काय मॅच रंगली आहे मित्रांनो. इथे जबरदस्त मॅच आहे, जबरदस्त सामना रंगलाय. अतिरिक्त धावा, याच धावा कुठेतरी डोकेदुखी ठरू शकतात. 11 धावा आहेत. शॉट ऑफ बॉल तिथे पाहिजे मिड विकेट मध्ये शुगन आणि तिथे मात्र प्रयत्न अपयशी ठरेल. चेंडू सीमारेषेच्या पलीकडे जातोय. आलेला हा दन करत चौकार. चौकार यावेळी मैदानाच्या मध्ये ते येणार आहे. या चौकाराच्या मदतीने संघाची धावसंख्या देखील आता आपण पाहतोय पुढे जाऊन पोहोचतीये. स्कोर कार्ड वरती धावा ज्या आहेत त्या 16 धावा, माफ करा 15 धावा धाबलकावरती आहेत. 42 धाव्यांचा पाठलाग मैदानामध्ये करायचा आहे. ओहो, एक पेरी तो एक मेरी असं म्हणत असेल. पुन्हा एकदा मैदान थोडस खराब क्षेत्ररक्षण बघायला मिळालंय. 2 धावा ज्या मैदानामध्ये लेगबायचे रोपण येणार आहेत. मैदानामध्ये आपण इथे जर बघितलं गेलं तर काय गडबड गोंधळ इथे होतोय आणि मला वाटतं थोडस इथे कॉम्बिनेशनची कमतरताही जाणवताना बघायला मिळालेली आहे. विशेष काय तर तुमचं फिल्डिंग. मला वाटतं 2007चा तुम्ही वर्ल्ड कप बघा, ज्यावेळेस महेंद्रसिंग धोनीने भारतीय संघाचं नेतृत्व स्वीकारलं, त्यांनी मात्र जे सिलेक्टर होते, जे कोच होते, त्याने सर्वांना एकच सांगितलं की माझ्या टीम मध्ये फक्त बॅट्समन आणि बॉलर चांगले असून चालणार नाही, माझ्या टीम मध्ये मला चांगले फिल्डर देखील पाहिजेत. आणि त्यामध्ये बऱ्याच वेळा सेहवाग विरुद्ध धोनी असं बरंच ट्रोलिंग झालेलं आहे, परंतु त्याचा परिणाम आज आपण पाहतो भारतीय संघामध्ये चांगले चांगले फिल्डर आहेत. म्हणजे तुमची चांगली फिल्डिंग ही असणं देखील एक संघाची जमेची बाजू आहे. दुसऱ्या बाजूला आपण बघायचंय मैदानामध्ये टुन्नू षटक क्रमांक 2. अगदी जर आपण पाहिलं ना तर दुसऱ्या षटकाला सुरुवात होती. 12 चेंडू शिल्लक आहेत आणि या 12 चेंडूंमध्ये आपण पाहतोय जिंकण्यासाठी 25 धाव्यांची गरज. काय टुन्नू इथे संघाला कमबॅक करून देईल का? निहाल तुसावड यावेळी पाहिजे स्वीप करण्याचा प्रयत्न मैदानामध्ये केला. ईशानच्या मागे जय पुष्टी. काय जबरदस्त चेंडूला थांबवलंय त्यांनी. संघाची धावसंख्या देश स्थिर असणार आहे. संघर्षाला तर सुरुवात होईल. अट्टहास सुरू आहे, कारण आझादी चषक हे मनाचं करंडक आज आम्हाला हातामध्ये मिरवायचं आहे, कारण याच दिवसासाठी केला होता ठास. वासिक शेख यांच्या बॅट मधून एक सुमधुर गोड आवाज, षटकार 6 धाव्यांसाठी. कॅच सुटल्यानंतर त्याचे परिणाम काय असतात? मला वाटतं पहिला चेंडू डॉट आला, दुसरा चेंडू वरती पहिल्याच बॉलला कॅच सुटताना आपण बघितला. गोलंदाजीसाठी गोलंदाज पुण्याचा टुन्नू. यावेळी चांगला चेंडू मैदानाच्या आतमध्ये, सुरेख चेंडू मैदानात आपल्याला बघायला मिळाला. चेंडू इथे मात्र मैदानामध्ये डॉट आलेला आहे. धावफलक इथे स्थिर आहे. कमबॅक करता येतं. कमबॅक कसं करावं अनेक खेळाडूंनी आम्हाला शिकवलेलं आहे. कमबॅक कसं करावं छत्रपती शिवरायांनी आम्हाला शिकवलंय. कमबॅक कसं करावं यावर्षीच्या वर्ल्ड कप मध्ये खेळत असताना भारतीय संघाने शिकवलं. पुन्हा एकदा हवाई सफर करणारा हा षटकार.
षटकार येताना आपल्याला पाहायला मिळाला. 29 धावा धावलकावरती ज्या आहेत. अजूनही 13 धावींची गरज आहे. मला वाटतं अजूनही 13 धावींची गरज जी आहे. वासिक शेख याही खेळाडूचा निश्चितपणे बोलबाला समोर महाराष्ट्र आणि महाराष्ट्राच्या बाहेर राहिलेला आहे. परंतु आज आझादी चषकामध्ये आपण पाहिलं तर भारत वर्षाच्या सन्मानामध्ये आज आपण पाहिले गेले 7 वर्ष या आझादी चषकाचं आयोजन पाहतोय. पुण्यात पाहायचे बॅकफुटला जाचून मात्र तिकडून काढण्याचा प्रयत्न केला जाईल आणि तिथे आपण पाहिले गेले तर बॅकअपसाठी खेळाडू इथे तयार आहेत. सिंगल मैदानामध्ये आपण पाहतोय त्यांना पाहायला मिळाली. एका धाब्याच्या मदतीने 30 धावा धावलकावरती ज्या आहेत. आता पाहायचं मैदानामध्ये शेवटचे 13 चेंडू जे शिल्लक आहेत आणि अजूनही 12 धावा माफ करा शेवटचे 7 चेंडू शिल्लक आहेत आणि 12 धावा बनवायच्या आहेत. 7-12 आज कोणाचा रिकामा होणार. जो संघ जिंकेल तो संघ लखपती. जो संघ जिंकेल तो आझादी चषकाचा मानकरी. 1 लाखाची क्रिकेटची स्पर्धा आपण पाहतोय. आझादी चषक. महेश नानगुडे दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय मैदानामध्ये निहाल. गोलंदाजीसाठी गोलंदाज पाहिजे तयार असणार आहे तो निहाल. 7 चेंडू 12. यावेळी पाहिजे शॉर्ट पिच चेंडू होता. ऑन साइडला चेंडू खेळून काढला जाईल. क्षेत्ररक्षक ऋषी कदम चेंडू कव्हर करतोय. सिंगल तरी आली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का. नकार कळवला. एका धावेवरती समाधान आहे. शेवटचे चेंडू शिल्लक असलेल्या मैदानाच्या मध्ये आपण पाहतोय 6 गेंदे और जीतने के लिए अभी भी 11 रनों की जरूरत. मैदानाच्या मध्ये पाहायचं आहे. कोण येणार गोलंदाजीसाठी. कोण ठरणार या मॅचचा हिरो. आता मैदानाच्या मध्ये बघायचं आहे. 6 चेंडू आणि बनवायचे आहेत 11 धावा. गोलंदाजीसाठी गोलंदाज बोला. नवीन हा संघ आहे ज्याने मला आजही वाटवतं खुल्या गटातील संघासमोर खेळत असताना तुषार शिंदे त्याच्या नेतृत्वाचा संघ फायनल जिंकला आहे आझादी चषकामध्ये. प्रतीक इलेव्हन आता डिंगडॉंग सारख्या संघाला मात्र मात देत असताना आपण त्यांना बघितलेलं आहे. तुषार शिंदे काय मैदानामध्ये बघायचं आहे. मॅच संघाकडे चुकवेल का. स्पर्धेचे असणारे मुख्य आयोजक संभाजी भाऊ ठेवरकर यांच्या वतीने प्राइज आले. तुषारने जर सामना जिंकवला ना 5,000 रुपयाचा प्राइज आहे. तुषार शिंदे मावळचा हा फिरकीचा जादूगार आहे मित्रांनो. दुसऱ्या बाजूला महेश नानगुडे. एका बाजूला अनुभव दुसऱ्या बाजूला यंग टॅलेंट. आझादी चषक. क्षेत्ररक्षणामध्ये पुन्हा थोडासा बदल इथे केला जाईल. बॅकवर्ड स्क्वेअर लेग आहे. डीप मिड विकेट आहे. कॉर्नर आहे. लॉंग ऑन आहे. सजवलेलं क्षेत्ररक्षण आहे. शेवटचे आपण पाहतोय चेंडू 6-11 बनवायचे आहेत. शॉर्ट ऑफ लाईन बॉल मिड विकेट मध्ये चेंडू हवेमध्ये मध्ये क्षेत्ररक्षक शुभम कुमार आणि संपला महेश नानगुडेचा खेळ. विकेट. मॅच फिरली मित्रांनो. हा फिरकीचा जादूगार आहे. एवढा सहजासहजी हार तोही मानणार नाही. तुषार शिंदे सांगत असेल हम भी कोई कच्चे गुरु के चेले नहीं. इथे मैदानाचे पाहिजे 5 चेंडू आणि 11 धावा. तुषारने जर मॅच जिंकवली ना संभाजी भाऊ ठेवरकर यांच्या वतीने 5,000 रुपयाचा प्राइज तुषार शिंदेसाठी. काय मॅच रंगली आहे मित्रांनो. मेगा फायनल ग्रँड फायनल आहे. असं म्हणतात ना संघर्ष ना तकलीफ तो क्या मजा है जीने में. ना संघर्ष ना तकलीफ तो क्या मजा है जीने में. बड़े बड़े तूफान भी थम जाते हैं जब आग लगी हो सीने में. शेवटचे 5 चेंडू आणि बनवायचे आहेत. आता मात्र 11 धावा. राजू पाटे स्ट्राइक ऑन. मोठा शो खेळण्याचा प्रयत्न बॅटचीकडे असेल. थर्मॅनच्या दिशेने चेंडू अडवला जाईल. सिंगल तर मैदानामध्ये आली आहे. दुसरा धावेचा प्रयत्न नकार आहे. 4 चेंडू शिल्लक आहे. 10 धावा अजून बनवायच्या आहेत. गोलंदाजीसाठी गोलंदाज तुषार. मनगडाची ताकद लावायची आहे.
आज मला वाटतं संभाजी भाऊ अंगावरती काटा आणणारा सामना आहे. काय मॅच रंगली आहे. आझादी चषकाचा आपण पाहतोय शेवटचा पर्व, परंतु यशस्वी पर्व या मैदानावरती. गोलंदाजीसाठी गोलंदाज तयार. पुण्याच्या मैदानामध्ये आपण बघणार आहे तुषार शिंदे स्ट्राइक ऑन वासिक शेख. 4 चेंडू बनवायचे 10 धावा. 4 चेंडू आणि 10 धावांची गरज. क्षेत्ररक्षणामध्ये पुन्हा थोडासा बदल इथे केला जाईल. गोलंदाजीसाठी गोलंदाज तयार आहे पुण्याच्या मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाज तुषार शिंदे राऊंड द विकेट. यावेळी पाहिजे चेंडू पडला, थोडीशी दिशा बदलली. वाईट बॉल, अतिरिक्त धाव मैदानाच्या आतमध्ये येणार आहे. आज बघायचं हिरो ठरेल का देवरोडकरांसाठी तुषार शिंदे. 4 चेंडू शिल्लक आणि 9 धावांची गरज. तुषार शिंदे आत्मविश्वासाने लढतोय. यावेळी पाहिजे बॅटचा फेस ओपन केला. क्षेत्ररक्षक फार दूरवरती असेल. चेंडू हवेमध्ये. ओहो ओमकार, ओमकार आणि ओमकारचा प्रयत्न अपयशी ठरला. षटकार आलाय. षटकार आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. शेवटचे आता चेंडू शिल्लक असतील 3 आणि 3 चेंडूंमध्ये जिंकण्यासाठी 3 धावांची गरज. 3 चेंडू 3. हा चेंडू हलक्या अंतरावर पाहतो. चेंडू खेळून काढला जाईल. मिड विकेट मध्ये क्षेत्ररक्षक पाहिजे अक्षय होते. दूरवरून चेंडूला कव्हर करतोय. चेंडूची फेकी जरूर झाली. धाबाची संधी. इथे काय झालंय. सामना आता मैदानामध्ये पाहायचंय. जर आणि तर जर टुन्नूच्या हातामध्ये चेंडू आला असता तर हे क्रिकेट आहे, परंतु सामना कंपल्सरी चेस आहे. शेवटच्या आता चेंडू शिल्लक असतील 2. जिंकण्यासाठी 1 धावेची गरज. आता जर दोन्ही चेंडू डॉट टाकले ना तुषार शिंदेने, संभाजी भाऊ ठेवरकर यांच्या वतीने 10,000 रुपये प्राइस वाढलेला आहे. 2 चेंडूची किंमत 10,000. उमेशभाई नायडू यांच्या वतीने 5,000. गोलंदाजीसाठी गोलंदाज तुषार शिंदे तयार आहे. शॉट ऑफ लेंथ बॉल मिड विकेट मध्ये आणि आझादी चषक. आझादी चषकाचा मानकरी ठरतोय कोथरूड ट्रॅकर्स आणि या स्पर्धेचा उपविजेता ठरलाय 11 चॅलेंजर्स यंग स्टार दत्तनगर. विजय संघाचे अभिनंदन. चला बक्षीस वितरण आपल्याला लगेच करायचंय. संभाजी भाऊ